वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई. गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल. अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये. ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या. ₹75 सेमी इटालियन, तसेच 6,000 रुपयांची साडी 3,000 रुपयात, 3,000 ची 1,500 आणि 1,500 ची 750 रुपयात. कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत. आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत. गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा. फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला. 10 जुलै पासून. गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर. आणि आता गुरुदत्त साडी सेंटरची खास ऑफर. रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त ₹1 आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त ₹35. श्रावण सरी बरोबर बरसणार. ऑफरची मान्सून मस्ती. बालाजी कलेक्शन्सच्या अनोख्या ऑफर, ज्याची किंमत आहे सस्ती. बाय 2 गेट 1 फ्री. घेऊन जा 1 से 1 ब्रँडेड कपडे घरी. बालाजी कलेक्शन्सचा ग्राहकांसाठी खास मान्सून सेल, ज्यात आहे ऑफरची रेल सेल. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या ब्रँडसह 50 पेक्षा जास्त ब्रँड्सच्या अनेक व्हरायटीज. सूट, ब्लेझर, 3 पीस, शेरवानी, इंडो वेस्टर्न आणि बरंच काही मिळणार. पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय दालनात तुमच्या स्टाईल स्टेटमेंट आणि पर्सनॅलिटीला शोभणार सारं काही इथे, तेही आमच्या मेगा ऑफर बरोबर. मग वाट कशाची पाहताय? पावसाच्या श्रावण सरी बरोबर मनसोक्त आस्वाद घ्या आमच्या मेगा मान्सून सेल मध्ये. बालाजी कलेक्शन्स, 8वी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर. फोन 0231 253 45 16 आणि 17. So don't worry, just hurry. Conditions apply. नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराच्या पाणी पातळीत वाढ. 75 बंधारे पाण्याखाली. पंचगंगा अजूनही इशारा पातळीवर. विद्यापीठ परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी राजेश अग्रवाल समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे शासनाचे आदेश. परीक्षा पद्धत आमूलाग्र बदलण्याची शक्यता. शाहूवाडी तालुक्यातील बुरंबाळसह 4 वाड्या तब्बल 2 महिन्यांपासून अंधारात. वीज पुरवठा नसतानाही महावितरणकडून येतायत वीज बिलं. आणि कुरुंदवाड नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोंडूबाई बागवान यांची बिनविरोध निवड. राजकीय समीकरणं बदलली. गृहराज्यमंत्र्यांच्या वर्चस्वाला सुरुंग. सविस्तर वृत्तासह भेटूया काही क्षणातच. ओके, टॉस. येस, टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या बीमॅटलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी,
well-equipped laboratory, Industrial grade workshop. loan facility assistance, To and fro bus service. industrial level infrastructure, उज्ज्वल भविष्याची पहाट. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी कागल. Contact 02325 243 977. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. आऊ! नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना बावन कशी सोन्याचं झगमगतं कोंदण. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभयनारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. आता पाहूया सविस्तर वृत्त. आज दिवसभरात कोल्हापूर शहरात पावसानं थोडीफार उघडीप दिली असली तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाचं राज्य आजही कायम राहिलं. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढते आहे. पुराच्या पाण्याखाली जाणाऱ्या बंधाऱ्यांची संख्या वाढून ती आज 75 वर पोहोचली आहे. राधानगरीचे 4 आणि काळमवाडी धरणाचे 4 दरवाजे उघडे असल्यानं नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात यंदा वरुणराजाची चांगलीच कृपा आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला पावसाची गरज भासत असली तरी गेल्या 1.5 महिन्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे आता शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. संपूर्ण जिल्ह्यात लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्यानं उभ्या पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. जिल्हा प्रशासनाकडे मात्र केवळ 2 हेक्टर शेतजमीन पाण्याखाली जाऊन 40,000चं नुकसान झाल्याची नोंद आहे. विजेचा धक्का बसून आतापर्यंत 5 व्यक्तींचा बळी गेला असला तरी प्रशासनाकडे मात्र वाहून जाऊन 2च व्यक्तींचा आणि भिंत पडून एका व्यक्तीचा मृत्यू अशा एकूण 3घांच्या मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यातील 144 गावात घरांच्या पडझडीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये 2 घरं पूर्णतः तर 227 घरं अंशतः पडून एकूण 36,88,500 रुपयांचं नुकसान झाल्याची नोंद आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 41 मिलीमीटर पाऊस झालाय. शाहूवाडी, राधानगरी, आजरा, चंदगड, गगनबावडा या तालुक्यात उच्चांकी पाऊस पडण्याची नोंद आजही कायम राहिली आहे. राधानगरी आणि काळमवाडी धरणाचे प्रत्येकी 4 दरवाजे उघडे असल्यानं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फूट इतकी आहे. कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीचं पाणी जामदार क्लबजवळ आलंय. कसबा बावडा ते शियेकडे जाणाऱ्या रस्त्यावर टोल नाक्याजवळ पंचगंगा नदीचं पाणी आलंय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. काही उत्साही वाहनधारक जीव धोक्यात घालून या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पाण्याची पातळी वाढत असल्यानं वाहनधारकांनी या रस्त्यावरून जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले. शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेला कडवी मध्यम प्रकल्प भरून वाहू लागलाय. या प्रकल्पात 3.25 TMC पाणीसाठा असून गतवर्षीपेक्षा यंदा हा प्रकल्प 15 दिवस अगोदर भरून सांडव्यातून वाहू लागलाय. हा प्रकल्प भरल्यानं सुमारे 15 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. परिणामी शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होतंय. पावसाचा जोर आणि धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्यानं इचलकरंजीतील पंचगंगा नदीला पूर आलाय. पुरामुळे नदीकाठच्या शेतात पाणी गेलं असून नागरी वस्तीत पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत आज नगरपालिकेत नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. नदीकाठावरील वरदविनायक मंदिर पाण्याखाली गेल्यानं संकष्टीच्या पार्श्वभूमीवर श्रींची मूर्ती हॉलमध्ये दर्शनासाठी ठेवली होती. गेल्या 8 दिवसातील मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणं भरली असून धरणातील पाण्याचा विसर्ग देखील वाढलाय. त्यामुळे नद्यांना पूर आला असून अनेक ठिकाणचे रस्ते बंद झालेत. इचलकरंजी इथं पंचगंगा नदीवरील लहान पूल पाण्याखाली गेला असून पाण्याची पातळी 65.4 फूट झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतात पाणी शिरलं असून वीटभट्ट्या, श्रीमंत घोरपडे सरकार समाधी, शिवमंदिर आणि स्मशानभूमीही पाण्याखाली गेली आहे. नदीकाठावरील वरदविनायक मंदिर पाण्याखाली गेल्यानं संकष्टीचं औचित्य साधून भक्त मंडळाच्या वतीनं मंदिरातील श्रींची मूर्ती दर्शनासाठी हॉलमध्ये ठेवण्यात आली आहे. शेळकेमाळा, लक्ष्मी दड्ड, चंदूर रस्ता, दुर्गामाता मंदिर परिसरात पुराचं पाणी शिरलंय.
त्यामुळे पालिकेनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. पुरासंदर्भात उपनगराध्यक्ष संजय कांबळे यांनी पालिकेत नगरसेवकांची बैठक घेऊन प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. पुराचा धोका असलेल्या प्रभागातील नगरसेवकांनी अधिक सतर्क राहून नागरिकांना धीर देण्याचं त्यांनी आवाहन केलं. बैठकीनंतर नगरसेवकांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. गेल्या 8-10 दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप आज मात्र काहीशी कमी होती. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळाला. राज्यभरातील विद्यापीठांकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी शासनानं आता कडक पावलं उचलली आहेत. परीक्षा पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या राजेश अग्रवाल समितीनं काही शिफारशी शासनाला सुचवल्या आहेत. त्यानुसार प्रश्नपत्रिकांची छपाई संगणक प्रणालीच्या माध्यमातून काही तास अगोदर करावी, ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात, परीक्षांचं विकेंद्रीकरण करावं, अशा महत्त्वपूर्ण शिफारशी जशाच्या तशा लागू करण्याचे आदेश उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं सर्व विद्यापीठांना दिलेत. राज्यातील विद्यापीठांकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये पेपर फुटीसह अनेक गैरप्रकार घडतात. या गैरप्रकारांवर उपाययोजना करण्यासाठी शासनानं माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीनं परीक्षा पद्धतीचा अभ्यास करून काही उपाययोजना सुचवल्यात. विद्यापीठाकडून प्रश्नपत्रिकांची छपाई करून त्या महाविद्यालयांकडे पाठवल्या जातात. या पद्धतीऐवजी संगणक प्रणालीच्या माध्यमातून परीक्षेच्या काही तास अगोदर महाविद्यालय स्तरावर प्रश्नपत्रिकांची छपाई करावी, विद्यापीठ आणि महाविद्यालय अशा 2 स्तरावर परीक्षा घेऊन त्यांचं विकेंद्रीकरण करावं, ऑनलाईन परीक्षेसह प्रश्नांच्या रचनेत बदल करावा, अशा 40 शिफारशी या समितीनं शासनाकडे केल्या आहेत. या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची सूचना देखील विद्यापीठांना देण्यात आली होती. मात्र त्यासंदर्भातील अहवाल विद्यापीठांनी शासनाला सादर केलेला नाही. त्यामुळे शासनानं सर्वच्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी करून अहवाल पाठवण्याचे आदेश विद्यापीठांना दिलेत. त्यामुळे परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडेल, शिवाय निकालही वेळेत लागतील, असा विश्वास विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक BM हिरडेकर यांनी व्यक्त केलाय. आणि महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने या अहवालाचा पूर्णपणे जर वापर करण्यात आला तर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, शिक्षकांच्या दृष्टिकोनातून, विशेषतः विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून उत्तम पद्धतीनं परीक्षा होतील, ट्रान्सपरंट पद्धतीनं परीक्षा होतील, लवकर निकाल लागतील. विचार करा, एखाद्या गावात किती वेळ वीज जाऊ शकते? 1 तास, 2 तास, 1 दिवस, 2 दिवस, एवढंच ना? पण शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात असणाऱ्या बुरंबाळ गावची व्यथा फारच वेगळी आहे. महावितरणच्या आंधळ्या कारभारामुळं बुरंबाळसह 4 वाड्या तब्बल 2 महिन्यांपासून अंधारात चाचपडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना दळप करण्यासाठी 10 किलोमीटर पायपीट करावी लागते. वीज वितरण कंपनीला त्याची जराही फिकीर नाही. उलट लाईट बंद असतानाही 3 ते 3,500 रुपयांची वीज बिलं पाठवून महावितरणमध्ये किती गलथान कारभार सुरू आहे याचा पुरावाच दिलाय. महावितरणच्या या कर्तृत्वशून्य कारभारामुळं भीक नको पण कुत्रावर असं म्हणण्याची वेळ बुरंबाळवासियांवर आली आहे. शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरानजीक कानटे फाट्यापासून बुरंबाळकडे जाण्यासाठी रस्ता आहे. दुर्गम डोंगराळ भागात असणाऱ्या या गावात नागरी सुविधांची वाणवा आहे. महावितरणच्या आंधळ्या कारभारानं त्यामध्ये आणखीनच भर घातली आहे. तांत्रिक बिघाडामुळे 26 मे रोजी संपूर्ण गावातील लाईट बंद झाली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सिंगल फेजवर वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, पण बुरंबाळवासियांच्या दृष्टीनं हा प्रयत्न औटघटकेचा ठरला. बुरंबाळसह आयरेवाडी, पाटीलवाडी, धनगरवाडा, बौद्धवाडी अशा सुमारे 1,500 लोकवस्तीच्या गावांमध्ये तेव्हापासून लाईट बंद आहे. महावितरणच्या अनागोंदी, बेफिकीर आणि असंवेदनशील कारभारामुळे गेल्या 2 महिन्यांपासून इथले नागरिक अंधारात चाचपडत जीवन व्यतीत करतायत. 26 मेपासून आमच्या बुरंबा गावात लाईट नाही, पूर्ण दळणवळण बंद टॉप झालेलं आहे. दळपायच्या गिरणी, लोकांच्या वंचित सर्व सुविधा हे झाल्या कारण खरेदी पण येते 10 किलोमीटर अंतरावर लोकांना दळण घेऊन जाणं लागते. पिण्याची पाण्याची स्कीम पूर्णपणे बंद आहे. शाळेच्या मुलांचा अभ्यासात अंतरात काढावा लागत आहे. दिवाबत्ती लावून त्यांनी रॉकेट तुटवड्यामध्ये असल्याकारणे ते रॉकेट पुरत नाही, कारण लाईट नसल्यामुळे रॉकेट पूर्ण लोकांना पुरत नसल्यामुळे लोकांना म्हणजे ज्या मुलांच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यासाठी भरपूर त्यांना त्रास होत नाही. 2 महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित झाल्यानं स्थानिक नागरिकांना कोणत्या हाल अपेष्टा भोगाव्या लागत असतील हा विचार सुद्धा मनात आणला तरी अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. इथल्या माता भगिनींना दळप करण्यासाठी तब्बल 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या करंजफेंडला जावं लागतं. पुरेसं रॉकेल मिळत नसल्यानं दिवाबत्तीचीही व्यवस्था करता येत नाहीये. नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याऐवजी लाईट नसतानाही हजारो रुपयांची बिलं पाठवून ग्राहकांना मनस्ताप देण्याचा प्रताप महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलाय. किरकोळ रकमेचं वीज बिल थकीत असल्यास वीज पुरवठा तोडणारी महावितरण कंपनी नागरिकांना मात्र बेदखल ठरवत असल्याचा हा एक धडधडीत पुरावाच म्हणावा लागेल.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे धर्मगुरू दलाई लामा यांचं कागलमध्ये आज उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं. कर्नाटकच्या दौऱ्यावरून कराडला जाण्यापूर्वी त्यांनी कागलमध्ये काही काळ विश्रांती घेतली. त्यांच्या दर्शनासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. दलाई लामा यांच्या संरक्षणासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. त्यामुळे लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं नाही. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे धर्मगुरू दलाई लामा गेले 7 दिवस कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर होते. कर्नाटकमधील मनुगोट इथं लामा लोकांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी ते गेले होते. कार्यक्रमानंतर कराड आणि पुण्याला जात असताना कागलच्या शासकीय विश्रामगृहात त्यांनी काही काळ घालवला. दलाई लामा विश्रामगृहात आज येणार असल्याच्या उत्सुकतेमुळे तिबेटियन नागरिकांसह लोकांनी मोठी गर्दी केली. तिबेटियन नागरिक त्यांच्या स्वागतासाठी हातात उदबत्ती आणि पांढरा स्कार्फ घेऊन सकाळपासूनच थांबले होते. सकाळी 9:35 दलाई लामा यांचं कागल इथं कर्नाटक पोलिसांच्या बंदोबस्तात आगमन झालं. यावेळी तिबेटियन नागरिकांनी पारंपरिक पद्धतीनं तर करवीरचे प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी कागलचे तहसीलदार शांताराम सांगडे, करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी VT पोवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत वाघमोडे उपस्थित होते. दलाई लामा आपल्या गाडीतून खाली उतरल्यानंतर लोकांनी त्यांच्याभोवती मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी बंदोबस्तात त्यांना विश्रामगृहात नेलं. लामा यांनी कराड आणि पुण्याला रवाना होण्याच्या अगोदर लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. सुरक्षिततेच्या कारणामुळे लोकांनी लांबूनच त्यांचं दर्शन घेतलं. यावेळी मीडियालाही दूर ठेवण्यात आलं होतं. नगराध्यक्षा अंजुम मुजावर, उपनगराध्यक्ष मारुती मदारे, भैया माने, माजी उपनगराध्यक्षा नम्रता कुलकर्णी, उत्तम कांबळे, नगरसेविका आशाकाकी माने, अजित कांबळे यांनी दलाई लामा यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. महाराष्ट्र पोलिसांच्या बंदोबस्तात ते कराडला रवाना झाले. पुण्यात 2 दिवस चालणाऱ्या बौद्ध भिक्खूंच्या कार्यक्रमात दलाई लामा उपस्थित राहणार आहेत. परदेशाप्रमाणे कोल्हापूर शहरातील रस्तेही चकचकीत गुळगुळीत होतील असं गाजर दाखवून महापालिकेनं IRBच्या माध्यमातून शहरात 220 कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प राबवला. या रस्ते विकास प्रकल्पाचा सदोष दर्जा आणि गुणवत्तेबद्दल गेली 2 वर्ष विविध आंदोलनांच्या माध्यमातून जनता कंठशोष करतेय. जनतेची हीच ओरड यंदाच्या पावसानं खरी ठरवली आहे. गेले 1.5 महिना सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे शहरातील काही रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. नव्या रस्त्यावरही खड्डे पडल्यानं रात्रंदिन आमचा खड्ड्यांशी मुकाबला अशी वाहनधारकांची व्यथा झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे निर्माण होत असलेल्या गंभीर पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासन विविध स्तरावर तयारी करत आहे. तर दुसरीकडे शहरातील खचलेल्या रस्त्यांचा सामना नागरिकांना करावा लागतोय. शहरात सध्या एकही रस्ता सुस्थितीत नाही. सर्व रस्ते पावसानं उखडून गेलेत. हे खड्डे चुकवत वाहन चालवताना डर्ट ट्रॅक स्पर्धेचा अनुभव येत आहे. खड्डेमय रस्त्यावरून सतत ठेचकाळत वाटचाल करावी लागत असल्यानं नागरिक आणि वाहन चालकांचा जीव अक्षरशः हैराण झालाय. पावसाळ्यापूर्वी जे रस्ते जे तयार केलेले आहेत हे रस्ते काय व्यवस्थित झालेले नाही. याच्याकडे महानगरपालिकेचं काय लक्ष देऊन काही काम केलं नसल्यामुळे हे आम्हाला वाहनधारकांना याचा त्रास भोगावा लागतोय. पावसाळ्यापूर्वी खड्डे एकसारखे सलग 2-3 खड्डे आहेत आणि त्याच्यामुळं गाडी मारत असताना पाठीमागनं वाहन आलं तर पुढं चळवळून पडण्याची शक्यता आहे. आता थोड्या वेळापूर्वी मी पडत होतो सलग 2-3 खड्डे असल्यामुळं. आणि महानगरपालिकेचं अजिबात लक्ष नाही. भरून व्यवस्थित टाकलेलं नाही, काय नाही. कुठल्या गोष्टी ज्या केल्या पाहिजेत आता त्या अजिबात नाही. सलग खड्डा आहेत. कोल्हापूरची चाळणच झालेली आहे. कोल्हापूरची रस्त्याची चाळणच झालेली आहे. जिथे जाईल तिथे खड्डे. हे दिलेले पैसे काय सगळं गेले वरडत. आमदार खासदार असणे त्या रोडनं जाऊन दाखवायला पाहिजे. रस्ते भरपूर खड्डे पडलेले आहेत रस्त्यासनी आणि गाडीचं मेंटेनन्स भरपूर वाढलेलं आहे. खर्च पण भरपूर मेकॅनिकलचा वगैरे येत आहे आणि बोरम वगैरे टाकला जातो तो पाण्यानं निघून जातो लगेच. ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर असाच कायम राहिला तर शहरातील एकही रस्ता जागेवर राहील की नाही अशी शंका नागरिक व्यक्त करतायत. महापालिकेनं काही ठिकाणी मुरुम टाकून खड्डे मुजवण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यावरून 4 चाक्या जाताच मुरुमसुद्धा खड्डा सोडून रस्त्यावर येतोय. यशाला सर्वच धनी असतात, मात्र अपयश पोरकं असतं. शहरातील चांगल्या कामाचं श्रेय घेणारे लोकप्रतिनिधी आता या रस्ता दुर्दशेचं श्रेय स्वतःकडे का घेत नाहीत असा सवालही नागरिकातून विचारला जातोय. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोंडूबाई बागवान यांची बिनविरोध निवड झाली. वयाच्या 85व्या वर्षी नगराध्यक्षपद मिळवण्याचा आगळा विक्रमही त्यांनी नोंदवलाय. निवडीनंतर बागवान समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. दरम्यान नव्या नगराध्यक्षांच्या निवडीमुळे कुरुंदवाडमधील राजकीय समीकरणं बदलली असून
युवा नेते धनंजय महाडिक यांची व्यूहरचना यशस्वी झाल्यानं गृहराज्यमंत्र्यांच्या वर्चस्वाला धक्का पोहोचलाय. शिरोळचे तहसीलदार संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुरुंदवाड नगराध्यक्ष निवडीसाठी आज विशेष सभा बोलवण्यात आली होती. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतील राष्ट्रवादीचे कमरून हुक्किरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यानं धोंडूबाई बागवान यांची बिनविरोध निवड झाल्याचं तहसीलदार संजय पाटील यांनी घोषित केलं. पण या नगराध्यक्ष निवडीवरून कुरुंदवाडमधील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. कुरुंदवाडमधील शहर सुधारणा आघाडीनं आपलं अस्तित्व संपवून कायदेशीररित्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं राष्ट्रवादीची सदस्य संख्या 8 वरून 14 झाली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी आणि जनविकास आघाडी यांची युतीही झाली होती आणि शहर सुधारणा आघाडीला विरोधात बसावं लागलं होतं. मात्र शहर सुधारणा आघाडीनं राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं नगरपालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादीचं वर्चस्व प्रस्थापित झाले. यावेळी ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील यांनी सभागृहात उपस्थित असणारे सदस्य राष्ट्रवादीचे आणि सत्तेतील नगरसेवक असल्याचं सांगून जयराम पाटील यांची जनविकास आघाडी सत्तेबाहेर असल्याचं सांगितलं. आमचे 14 आणि 2 एवढेच आमचे लोक आहेत, बाकीचे लोक आम्हाला माहीत नाही. मला कशाला विचार करू त्यांचा? ते जर ते असेल नसेल त्यांचा विचार आम्ही कशाला करू? विचार करणार नाही आम्ही. आमच्या 14 आणि 2 एवढाच विचार करू, बाकीचे विचार काय करायचं? आणि जर ते केलं असेल, कोण केलं असेल त्यांनी ते सांभाळो, आम्हाला काय सांगायचं नाही. कोण असेल ते कशाला सांगता? कुरुंदवाड पालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आल्यामुळं शहराच्या विकासाला गती मिळणार आहे. पुढील राजकारण शिरोळ तालुक्यामध्ये पक्षवाढीसाठी केलं जाणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते रामचंद्र डांगे यांनी सांगितलं. चंगेजभाईने आणि आम्ही या पक्षवाढीसाठी प्रयत्न केला. तालुका लेवलला सुद्धा आम्ही आता काम करायला सुरुवात केलेली आहे. या नगरीमध्ये त्या काही 6 लोकांनी आमच्या या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलं. या नगरीचा एक जबाबदार आघाडी प्रमुख या नात्याने मी त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. का या नगरीमध्ये राष्ट्रवादीची एवढी मोठी ताकद पडली. ह्याच ताकदीचा उपयोग आपल्याला पुढच्या भावी तालुक्यामध्ये राज्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला निश्चित उपयोग होणार आहे. आणि खरी सुरुवात इथनं एवढा मोठा गट 14 लोकांचा आमचा राष्ट्रवादीचा गट तयार झाला, त्याबद्दल मी ते आलेल्या सर्व लोकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तर राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस चंगेज खान पठाण यांनीही पालिका राजकारणात आघाडीचं ग्रहण मोडून पक्षीय राजकारणाची सुरुवात झाली आहे असं सांगितलं. गृहराज्यमंत्र्यांनी कुरुंदवाड नगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र धनंजय महाडिक यांनी यशस्वी खेळी करून गृहराज्यमंत्र्यांचं वर्चस्व संपुष्टात आणल्याचंही त्यांनी सांगितलं. निधी राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ खातं अजितदादांच्याकडे आहे आणि नगर विकास खातं मुख्यमंत्रीकडे आहे. दोघांच्या जाऊन भेटणार. कुरुंदवाड एक ऐतिहासिक शहर आहे, अजूनपर्यंत कधीही त्याची एवढी निधी आणलं नाही. तेवढी ही निधी आणून ह्या नगरीचा चेहरा मोहरा सगळं आम्ही बदलणार आहे. सर्व 14 नगरसेवक आणि 2 कॉप्ट आणि सर्व कार्यकर्ते. इतिहासामध्ये एवढा फंड आला नसेल तेवढा फंड आम्ही इथं आणणार आहोत. उपनगराध्यक्ष दादासो पाटील यांनी पालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता येण्यासाठी कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार KP पाटील यांचीही भूमिका महत्त्वाची असल्याचं नमूद केलं. यावेळी बाळासाहेब गायकवाड, धनपाल आलासे आदींनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी सर्व नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. काँग्रेस प्रणित जनविकास आघाडी अल्पमतात आल्यानं हा गृहराज्यमंत्र्यांना मोठा धक्का मानला जातोय. फायनान्स कंपनीकडून वाहन तारण कर्ज घेऊन ते न फेडता वाहनांची परस्पर विक्री केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. 12 लाखांच्या फसवणूक प्रकरणी राजारामपुरी पोलिसात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. मात्र 2 जण फरारी झालेत. शिरोळ इथं राहणारा नारायण व्यंकप्पा वडर आणि श्रीनिवास मळगे तर लांजा इथला मिसबाह अल हसन शहा या तिघांनी कोल्हापुरातील मनोजकुमार जैन ऑटोमोबाईल्स या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. ट्रकचे पेपर तारण ठेवून एकूण 11,69,944 रुपयांचं कर्ज घेतलं. मात्र फायनान्स कंपनीच्या कर्जाची परतफेड न करता या तिघांनी ट्रकची परस्पर विक्री केली. या फसवणूक प्रकरणी फायनान्स कंपनीचे शाखाधिकारी धनंजय चौगले यांनी या तिघांविरोधात राजारामपुरी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री शिरोळ इथल्या गणेशनगरात राहणाऱ्या नारायण व्यंकप्पा वडर याला अटक केली. मात्र मिसबाह अल हसन शहा आणि श्रीनिवास जगन्नाथ मळगे हे दोघे फरारी झालेत. बातमीपत्रात पुढील भागात पाहूया.
टोल विरोधी आंदोलनात लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर यांच्यावर आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून विधानसभेत हक्कभंगाची सूचना दाखल. स्वयंचलित दरवाजे कार्यान्वित असलेलं राधानगरी धरण पाहण्यासाठी पर्यटकांना संधी मिळावी, पर्यटकांची मागणी. PCPNDT कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, स्त्रीभ्रूण हत्या विरोधी संघर्ष समितीची मागणी. या आणि इतर काही घडामोडींसह भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात काही क्षणातच. घर म्हणजे नव्हेच नुसत्या चार भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड 250B/35A यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ कोल्हापूर. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्ल्यू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्ल्यू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्ल्यू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. जब दिल चाहे HP चाय, जब दिल चाहे HP चाय. कुछ खास हो जाए जब दिल चाहे खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे HP चाय. जब दिल चाहे HP चाय, वाकई कुछ खास चाय. मॅरेजेस मेड इन हेवन. लग्न आयुष्याची नवी इनिंग. लग्न 2 जीवांची एकरूपता. लग्न 2 कुटुंबांची समरसता. लग्न एक नवा प्रवास. वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करा मॅरेज मेकरच्या साथीनं. या अनमोल क्षणांना अलगद झेलून आम्ही देतो तुमच्या ओंजळी. मॅरेज मेकर, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मॅरेज मेकर. संपर्क 0231 2 650 907 आणि 9921662266. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण. ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा.
11वी-12वी सायन्स व नॅशनल लेवलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली. ग्रास ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 9850051417. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 023024077740. अस्सल विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेसमध्ये. IIT, JEE मेन्स आणि ॲडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो, शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाच्छेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणार, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या शुभा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा.
चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, एसी, नॉन एसी आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज, पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी, ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून, आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची. MSBTEचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅबसह बुक बँकेची सोय, शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक, चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 51 68 आणि 261 54 87. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी, वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 243 427. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टिज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच, आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 266 8196. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. हेयर ट्रीटमेंट के नाम पे कितने लोग कितनों को टोपी पहनाते हैं. अब ट्रीट कीजिए हेयर लॉस एट डॉक्टर बत्रास विद अ कॉम्बिनेशन ऑफ होम्योपैथी एंड मॉडर्न साइंस. हम टोपी उतारते हैं. डॉक्टर बत्रास. डॉक्टर बत्रास. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये
सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू गोल्ड म्युझियम. सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. आता नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. शालेय शिष्यवृत्तीसाठी आधार कार्डची गरज नाही, शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांची माहिती. सांगली कृष्णा नदीच्या पुरात विद्यार्थी बेपत्ता. महाविद्यालयीन निवडणुकांना मनसेचा विरोध. बाटला हाऊस एन्काउंटर प्रकरणी शहजाद अहमद दोषी, साकेत कोर्टाचा निर्णय. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवरील सुनावणी 5 ऑगस्टला होणार. बिहारमध्ये माध्यान्ह भोजन विषबाधेतून 23 मुलांच्या मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापिका मीना देवी यांना अटक. नरेंद्र मोदींविरुद्ध वक्तव्य करणाऱ्या अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांचा भारतरत्न पुरस्कार परत घ्या, खासदार चंदन मिश्रा यांची मागणी. अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितल्यास भारतरत्न परत करू, अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांचं प्रत्युत्तर. आता वळूया जिल्ह्यातील काही इतर घडामोडींकडे. टोलविरोधी आंदोलनात लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य जनतेवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर यांच्यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत हक्कभंगाची सूचना दाखल केली. विधानसभा अध्यक्षांनी राजेश क्षीरसागर यांची हक्कभंगाची सूचना दाखल करून घेऊन त्यावर पुढील कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं. कोल्हापुरातील रस्ते विकास प्रकल्पासाठी 25 मे रोजी टोल सुरू करण्याचा निर्णय शासनानं घेतला होता. या निर्णयाला विरोध करण्यासाठी शिरोली टोल नाक्यावर ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील, खासदार सदाशिवराव मंडलिक, खासदार राजू शेट्टी, गोविंदराव पानसरे आणि जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांसह हजारो नागरिक जमा झाले होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर यांनी वीज पुरवठा खंडित करून आंदोलकांवर बेछूट लाठीचार्ज करण्याला सुरुवात केली. यावेळी लोकप्रतिनिधी या नात्यानं आपण संजय कुरुंदकर यांना लाठीचार्ज थांबवण्याची विनंती केली, पण कुरुंदकर यांनी आपल्यासह कार्यकर्त्यांवर लाठीमार केला, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत दिली. संजय कुरुंदकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी विधानसभेत करून कुरुंदकर यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना अध्यक्षांकडे दाखल केली. कुरुंदकर यांनी राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये असताना शासनाच्या जप्त केलेल्या मुद्देमालाची परस्पर विक्री केली आहे, तसंच मटका चालकांनाही सातत्यानं मदत केली आहे. कुरुंदकर यांनी केलेल्या लाठीचार्जचा आपण निषेध केल्यानंतर त्यांनी वरिष्ठांची परवानगी न घेता आपल्या विरोधात दैनिकात खोडसाळपणाचं वृत्त दिलं होतं. हा विधानसभा सार्वभौम सभागृहाचा अपमान आहे, म्हणूनच आपण कुरुंदकर यांच्या विरोधात विशेष अधिकार भंगाची सूचना दाखल करत आहोत, असं त्यांनी सांगितलं. विधानसभा अध्यक्षांनी क्षीरसागर यांची हक्कभंगाची सूचना दाखल करून घेऊन त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन दिलं. IRBच्या आर्यन हॉस्पिटॅलिटी कंपनीच्या हॉटेल बांधकामावर राबणाऱ्या मजुरांचा 21.5 लाखांचा भविष्य निर्वाह निधी संबंधित कार्यालयाकडे जमा केला नसल्याचं तपासणीत आढळून आले. कोल्हापुरातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयानं या संदर्भात पुढील कार्यवाही करण्यासाठी पुण्याच्या कार्यालयाला पत्र पाठवले. या प्रकरणी IRB आणि न्याती इंजिनियर्स कन्सल्टंट या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी टोल विरोधी कृती समितीनं केली आहे. रस्ते विकास प्रकल्पाचं काम करणाऱ्या IRBला टेमलाईवाडी इथला भूखंड लीजवर देण्यात आलाय. IRBच्या आर्यन हॉस्पिटॅलिटी कंपनीचं हॉटेल या ठिकाणी उभं राहत आहे. पुणे इथल्या न्याती इंजिनियर्स अँड कन्सल्टंट कंपनीमार्फत बांधकामासाठी मजूर पुरवण्यात आलेत. सुमारे 160 मजूर बांधकामावर राबतायत. या मजुरांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत टोल विरोधी कृती समितीनं क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्तांकडे तक्रार केली होती. विशेष पथकामार्फत केलेल्या तपासणीत नोव्हेंबर 2011 ते फेब्रुवारी 2013 या कालावधीत न्याती इंजिनियर्स कन्सल्टंटनं सुमारे 21,54,000 रुपये इतकी भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा केली नसल्याचं आढळून आलंय. कोल्हापुरातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयानं या संदर्भात पुढील कार्यवाही करण्यासाठी पुण्याच्या कार्यालयाला पत्र पाठवलंय. गरीब मजुरांचा फंड बुडवणाऱ्या आणि केंद्र शासनाचा महसूल चुकवणाऱ्या IRB आणि त्यांच्या उपकंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी टोल विरोधी कृती समितीने केली आहे.
बाबा इंदुलकर यांनी केलेल्या तक्रारीवरून IRB कंपनीनं 3 वर्षात देशभरात केलेल्या सर्व कामांवरील मजुरांच्या भविष्य निर्वाह निधीचा भरणा केला आहे का याची चौकशीही मुंबईतील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून सुरू करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे. त्यासाठी धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यात वृक्षारोपण करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलाय. त्यानुसार चंदगड तालुक्यात नुकतंच ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजाला वृक्षारोपणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी तसंच पर्यावरण संरक्षणासाठी धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. राधानगरी, कागल आणि करवीर तालुक्यात वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या पाठोपाठ युवा शक्ती चंदगड शाखेच्या वतीनं चंदगड तालुक्यात पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलंय. कोवाड परिसरात सागवान, बदाम, ऑस्ट्रेलियन बाभूळ आदी झाडं लावण्यात आली आहेत. या उपक्रमाबद्दल कोवाड ग्रामपंचायतीचे सरपंच मारुती कांबळे आणि उपसरपंच चंद्रकांत कुंभार यांनी पृथ्वीराज महाडिक यांचा सत्कार केला. यावेळी सदस्य पांडुरंग प्रधान, शिवाजीराव जाधव, वैजू वांद्रे, मारुती भोगम, प्रभावती कोरी, विमल पाटील, पार्वती पाटील, भारती कोरी, संजय पोमाणे, रामा कांबळे उपस्थित होते. कोवाड इथल्याच कला महाविद्यालयाच्या परिसरात हे वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी महाविद्यालयीन युवक युवतींनी युवा शक्तीच्या या उपक्रमाला उपस्थिती लावली. महाविद्यालयाचे प्राचार्य RS निळपणकर, सेक्रेटरी MV पाटील यांनी या उपक्रमाची प्रशंसा करून युवा शक्तीच्या या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या. मलटवाडी हायस्कूल आणि रुचकर काजू इंडस्ट्रीज इथंही वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचं महत्त्व पटवून देण्यात आलं. यावेळी विठ्ठलराव वन्याळकर, राजू कोरगावकर, VR पाटील, राजू पाटील, शामराव बोंगाळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. राधानगरी ते शिरोळपर्यंतच्या नागरिकांना पिण्यासाठी आणि शेती सिंचनासाठी राधानगरी जलाशयातील पाण्याचा उपयोग होतो. याच धरणामुळे हरित क्रांती आणि औद्योगिक क्रांतीला गती मिळाली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदललाय. शाहू महाराजांनी उभारलेलं राधानगरी धरण हे एक उत्तम पर्यटन केंद्र होऊ शकतं. पावसामुळे धरण परिसर हिरवागार बनला असून अजूनही स्वयंचलित दरवाजे कार्यान्वित असलेलं राधानगरी धरण बघण्याची पर्यटकांना संधी मिळावी अशी मागणी होतीये. राधानगरी धरणाच्या संरक्षणासाठी पोलीस विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस पहारा ठेवून आहेत. परंतु या कर्मचारी वर्गाला विश्रांतीसाठी सुविधा नाही. तसंच धरण परिसरात पर्यटकांना विविध सुविधांचा पुरवठा होणं गरजेचं आहे. अन्यथा लांबून येणाऱ्या पर्यटकांना त्रास सहन करावा लागतोय. राधानगरी तलावाचे स्वयंचलित दरवाजे मंगळवारी सकाळी 9 वाजता उघडले. सध्या दरवाजातून आणि वीजगृहातून 7,800 क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीतून होत आहे. त्यामुळे तारळे, शिरगाव बंधारे पाण्याखाली गेलेत. म्हणून नदीकाठच्या नागरिकांना पाटबंधारे विभागानं सतर्कतेचा इशारा दिलाय. स्वयंचलित दरवाजे असणारी धरणं देशात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहेत. पाण्याचा दाब वाढल्यानंतर धरणाचे दरवाजे आपोआप उघडतात आणि त्यातून पाणी फेसाळत खोल दरीत कोसळतं. फेसाळणाऱ्या पाण्याचं हे दृश्य अत्यंत विलोभनीय असतं. त्यामुळे हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं राधानगरी धरणाकडे येत असतात. पण सुरक्षेच्या कारणास्तव धरण पाहण्याला नागरिकांना सोडलं जात नाही. निदान दरवाजे उघडल्यानंतरच्या काळात तरी धरण पाहण्यास पर्यटकांना संधी द्यावी अशी मागणी होतीये. असं दरवाजे असणारं हे लक्ष्मी तलाव राधानगरी या गावामध्ये आहे आणि इथं पर्यटकांची जास्त रीघ असते. पण इथल्या प्रशासनाने इथं वरती पर्यटकांना न जाण्यासाठी इथं पर्यटकांना जाऊ नये अशा पद्धतीनं इथं आदेश आहेत. आणि असे स्वयंचलित दरवाजे भारतात कुठेही पाहावयास मिळत नाहीत. तर ते पर्यटकांना मिळावेत अशी फक्त या आमच्या पर्यटकांकडून मागणी आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये जमिनी घेऊन 4 वर्षांहून अधिक कालावधीसाठी त्या विकसित केल्या नसलेल्यांसाठी 31 ऑगस्ट महत्त्वाची तारीख आहे. नव्या धोरणानुसार ज्या प्लॉटधारकांना वर्ष किंवा त्याहून अधिकची विकसनाची मुदतवाढ मिळाली आहे त्यांनी 31 ऑगस्टपूर्वी कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे. यासाठी कोल्हापुरातील उद्योग भवनात लगबग सुरू आहे. राज्य शासनानं नवं औद्योगिक धोरण जाहीर केलं असून त्यानुसार MIDCमध्ये जमीन घेणाऱ्यांसाठी विकसनाची नवी नियमावली अस्तित्वात आली आहे. इतर अटींसोबत 5 वर्षांहून अधिक काळ प्लॉट मोकळा ठेवणाऱ्यांना 31 ऑगस्ट 2013 पूर्वी आवश्यक त्या परवानग्या मंजुरी घेणं बंधनकारक आहे. त्यानंतर कालावधीत मुदतवाढ पाहिजे असेल तर जमिनींची MIDC निर्धारित दराच्या 25% इतकी रक्कम भरूनच ती मिळणार आहे. हा भुर्दंड टाळण्यासाठी उद्योजकांची कागदपत्रांची जुळवाजुळव करून अप्रुव्हल्स घेण्यासाठी धांदल सुरू झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ गावातील रस्ते अत्यंत खराब झाल्यानं वारंवार अपघात होत आहेत. रस्त्यांचं डांबरीकरण करावं या मागणीसाठी राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्तीच्या वतीनं
हातकणंगले तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलंय. इचलकरंजी नजीक तारदाळ इथं मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहतो. हे कामगार पार्वती औद्योगिक वसाहतीत कामाला जाताना पंचरत्न हनुमान मंदिर, स्मशानभूमी, चौगुले मळा या मार्गे जातात. परंतु हा मार्ग म्हणजे पायवाट असल्यानं वाहतुकीसाठी अयोग्य आहे. शिवाय चोपडे गल्ली, विठ्ठल मंदिर, बन्ने गल्ली, मगदूम मळा, खोमरे मळा, जाधव मळा या ठिकाणच्या रस्त्यांसह गावातील मुख्य रस्ताही खराब झालाय. खराब रस्त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सोसावा लागत असून वारंवार अपघात घडतायत. त्यामुळे गावातील रस्त्यांचं डांबरीकरण करावं अशी मागणी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली होती. मात्र ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत असल्यानं राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्तीच्या वतीनं हातकणंगले तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे उमेश खांडेकर, प्रकाश चौगुले, अरविंद खांडेकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश आहे. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी नेमलेल्या समित्यांनी गेल्या 2.5 वर्षात अनेक डॉक्टरांना पुराव्यासह पकडून त्यांच्यावर न्यायालयात दावेही दाखल केलेत. पण आरोपी असणाऱ्या काही डॉक्टरांनीच समिती सदस्यांवर आणि महिला कार्यकर्त्यांवर फौजदारी केसेस दाखल केलेत. हे अन्यायकारक असून PCPNDT कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी स्त्रीभ्रूण हत्या विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं उपायुक्त अश्विनी वाघमळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी PCPNDT हा कायदा करण्यात आलाय. त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी विविध समित्या तयार करण्यात आल्यात. या समित्यांचे प्रमुख जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन, आयुक्त, आरोग्य अधिकारी आहेत. विविध महिला संघटनांचे प्रतिनिधीही या समित्यांमध्ये कार्यरत आहेत. गेल्या 2.5 वर्षात अनेक डॉक्टरांना या कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी पकडून त्यांच्यावर न्यायालयात दावे दाखल करण्यात आलेत. परंतु गुन्ह्यामध्ये आरोपी असणाऱ्या डॉक्टरांनीच समिती सदस्य आणि महिलांवर फौजदारी गुन्हे दाखल केलेत. ही बाब अन्यायकारक असून समिती सदस्यांचं मनोधैर्य कमी करण्यासाठीच काही डॉक्टर मंडळी कुटील कारस्थान करतात असा आरोप स्त्रीभ्रूण हत्या विरोधी संघर्ष समितीने केलाय. महापालिका क्षेत्रात या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी स्त्रीभ्रूण हत्याविरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका उपायुक्त अश्विनी वाघमळे यांची भेट घेऊन चर्चा केली. सिव्हिल सर्जन आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी शहरातील दवाखान्यांवर नियमित धाडी टाकाव्यात, तसंच दोषी डॉक्टरांच्या विरोधात तत्परतेनं कारवाई करावी. काही डॉक्टरांवर 2 वर्ष होऊन गेले तरी खटले दाखल झालेले नाहीत, त्याबाबतही खुलासा करावा. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिका आणि जिल्हा पातळीवर PCPNDT समित्यांचं कामकाज समन्वयानं केलं जावं आदी मागण्या करण्यात आल्यात. उपायुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात अनुराधा भोसले, शरयू भोसले, त्रिशला गांधी, दीपाली कोपटे, जैनुद्दीन पन्हाळकर, आशा कुकडे, ज्योती भालकर, रंजना पोवार आदींचा समावेश होता. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा आणि राष्ट्रमाता जिजाऊंचे वडील राजे लखुजीराव जाधव यांच्या 384व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील राजे जाधव गौरव समितीच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला. लखुजीराव जाधव हे महापराक्रमी होते. 25 जुलै 1629 रोजी निजामशहाच्या दरबारात लखुजीराव जाधव आणि त्यांचे 2 पुत्र तसंच नातू राजे यशवंतराव यांची हत्या करण्यात आली होती. राजे लखुजीराव जाधव यांच्या कार्याची आणि त्यांच्या पराक्रमाची माहिती देण्यासाठी कोल्हापुरातील राजे जाधव गौरव समितीच्या वतीनं गेल्या 7 वर्षांपासून त्यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. आज राजे लखुजीराव जाधव यांचा 384वा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला. राजे लखुजीराव जाधव यांच्या प्रतिमेचं पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या जीवन कार्याची आणि मराठकालीन शस्त्रास्त्रांची माहिती दिली. जयसिंगपूरचे शस्त्रसंग्राहक गिरीशराव जाधव आणि गिरगाव इथले प्रमोद पाटील, रुपेश पाटील यांनी यावेळी कट्यार, कुऱ्हाड, जांबिया, तलवार, बिस्वा, गुप्ती, समशेर अशा 100वर मराठकालीन शस्त्रास्त्रांची मांडणी केली होती. यावेळी पोवाडा, व्याख्यान असे हे कार्यक्रम झाले. कार्यक्रमाला नेमबाज राही सरनोबत, फत्तेसिंहराजे जाधव, बाबाराजे जाधवराव, प्रकाशराजे जाधवराव, सुमती जाधव, विद्यालक्ष्मी जाधव यांच्यासह इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माणसामधील माणुसकी संपत चालली आहे अशी नेहमीच ओरड होते. पण अजूनही काही माणसांमुळे प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा टिकून आहे, म्हणून तर हे जग सुरू आहे. नुकताच त्याचा प्रत्यय आला. कोल्हापुरातील वैशाली इंगळे या रिक्षातून प्रवास करत असताना त्यांचा लॅपटॉप रिक्षातच विसरला होता. हा लॅपटॉप रिक्षा चालक विकास गोसावी यांनी प्रामाणिकपणे इंगवले यांना आणून दिला. वैशाली कृष्णराव इंगवले या कामानिमित्त जाण्यासाठी ज्योतिबा रोड इथं विलास गोसावी यांच्या रिक्षात बसल्या आणि राजारामपूर इथं रिक्षातून उतरल्या.
इंगवले यांच्या हातात भरपूर साहित्य असल्यामुळे त्या आपला लॅपटॉप रिक्षातच विसरल्या. ही गोष्ट नंतर रिक्षाचालक विलास गोसावी यांना समजली. मात्र लॅपटॉप सुरू करता येत नसल्यामुळे तो कोणाचा आहे हे समजलं नाही. गोसावी यांनी नागपूर इथं असलेल्या आपला मुलगा किशोर याच्याशी फोनवरून संपर्क साधून लॅपटॉप सुरू करण्याची माहिती घेतली आणि लॅपटॉपमध्ये वैशाली इंगवले यांनी सेव्ह केलेल्या बायोडाटामधून फोन नंबर घेऊन इंगवले यांच्याशी संपर्क साधला. वैशाली इंगवले यांना सोन्या मारुती चौकातील रिक्षा स्टॉपवर बोलावून घेऊन त्यांना लॅपटॉप परत देण्यात आला. 17 वर्ष रिक्षा व्यवसायात असलेल्या विकास गोसावी यांच्या प्रामाणिकपणाबद्दल इंगवले यांनी त्यांचा सत्कार करून बक्षीस दिलं. सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत नियमित अभ्यास, संध्याकाळी 4 तास मैदानावर सराव असा दिनक्रम सलग 2 वर्ष केला. मागील वर्षी एका गुणानं नापास झालो, पण हिम्मत आणि चिकाटी कधीच गमावली नाही. म्हणूनच आज मी जिल्ह्यात पहिला आणि राज्यात दुसरा आलो. हे उद्गार आहेत PSI परीक्षेत निवड झालेल्या विकास सुरवसे याचे. एखाद्या गोष्टीचा मनापासून ध्यास घेतला तर यशाचे नगारे वाजायला वेळ लागत नाही असा विश्वास विकासनं बी न्यूजशी बोलताना व्यक्त केला. करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या बटुकेश्वर कॉलनीत राहणाऱ्या विलासराव सुरवसे यांचा विकास हा द्वितीय चिरंजीव. गोखले कॉलेजमध्ये 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून विकासनं कदमवाडीच्या भारती विद्यापीठात ह्युमन रिसोर्स या विषयात MBA पूर्ण केलं. पोलीस दलात जाण्याची तीव्र इच्छा असलेल्या विकासनं एप्रिल 2011 पासून PSI, STI, राज्यसेवा परीक्षा द्यायला सुरुवात केली. भरपूर अभ्यास आणि मैदानावरची मेहनत घेऊन सुद्धा मागील वर्षी केवळ एका गुणानं PSIची संधी हुकली. तरीही निराश न होता विकासनं दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा अभ्यास सुरू केला. सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वाचन, लिखाण, गणितं सोडवणं, संध्याकाळी 4 वाजता पोलीस क्रीडांगण किंवा शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सराव करणं हा दिनक्रम विकासनं ऊन पावसात देखील कायम ठेवला. 21 एप्रिल 2012 रोजी झालेल्या PSIच्या पूर्वपरीक्षेत तो पास झाला. 22 जुलै 2012 रोजी मुख्य परीक्षेमध्येही तो उत्तीर्ण झाला. त्यानंतर 4 एप्रिल 2012 रोजी त्याची मुलाखत आणि शारीरिक चाचणी घेण्यात आली. यामध्येही प्रावीण्य मिळवत विकासनं 600 पैकी 534 गुण मिळवून जिल्ह्यात पहिला तर राज्यात दुसरा येण्याचा बहुमान पटकावला. शिंगणापूर इथल्या त्याच्या घरामध्ये आज त्याचं अभिनंदन करण्यासाठी मित्रमंडळींची गर्दी झाली होती. विकासच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरही सार्थक झाल्याचे भाव होते. जिद्द आणि चिकाटी हाच यशाचा मंत्र असल्याचं विकासनं सांगितलं. स्पर्धा परीक्षेमध्ये जिल्ह्यात प्रथम आलेल्या विकासला आपण विचारूया की त्यानं कशा पद्धतीनं हा अभ्यास पूर्ण केलेला आहे आणि नवीन मुलांना तो काय सांगतोय हे आपण त्याच्या तोंडातून ऐकूया. स्पर्धा परीक्षेमध्ये श्रीमंत आणि गरीब हा भेदभाव न करता जर प्रामाणिकपणे जर अभ्यास परीक्षा सामोरं गेला तर यश निश्चित मिळते आपल्याला. त्यामुळे कुठल्याही दुसरी गोष्टीवरती विश्वास न ठेवता आपले प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहावेत आणि येईल त्या परीक्षा देत राहाव्यात. ही नको ती नको परीक्षा न करता येईल ते परीक्षा देत राहावे आणि त्यातूनच आपल्याला यश मिळत जाते. विकासचा मोठा भाऊ विक्रमसिंह हाही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो, तर लहान भाऊ पुणे इथं नोकरी करतो. मनात प्रबळ इच्छा असेल तर यशाचं कोणतंही शिखर आपण पार करू शकतो हा संदेश विकासनं नव्या पिढीला दिलाय. अहमदनगर इथल्या कमांडंट आर्मर कोअर सेंटरच्या वतीनं आजी माजी सैनिकांच्या स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा सैनिक कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी वयोवृद्ध आणि पेन्शन नसलेले माजी सैनिक तसंच विधवा पत्नींना आर्मी सेंट्रल वेलफेअर फंडातून प्रभारी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते अनुदान वाटप करण्यात आलं. यावेळी नायब सुभेदार पिल्लूराम साहू, कर्नल सुहास नाईक यांच्यासह आजी माजी सैनिक उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी कोल्हापुरातील मार्केट यार्ड इथल्या शाहू सांस्कृतिक भवनमध्ये मराठा आरक्षण जागर परिषदेचं आयोजन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीनं कोल्हापुरात मराठा आरक्षण जागर परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. 26 जुलैला कोल्हापुरात मार्केट यार्ड इथल्या शाहू सांस्कृतिक सभागृहात या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. या परिषदेला शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे, प्रतापसिंह जाधव, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार उपस्थित राहणार आहेत. बातमीपत्रात पुढील भागात पाहूया. कोल्हापूर हायकर्सच्या वतीनं आयोजित पन्हाळा ते पवनखिंड मोहिमेला चांगला प्रतिसाद. बेंदूर सणाचं औचित्य साधून रेंदाळ उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धा उत्साहात संपन्न. या आणि इतर काही घडामोडींसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात अल्पशा विश्रांतीनंतर. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी कॉलेजात जातोय.
पण पप्पा माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये हा. सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बी मॅट. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅट. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. पण पप्पा मला बीमॅटला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. इच्छा असूनही मन मारावं लागतं. पुढ्यात आलेलं पंचपक्वान्न बाजूला सारावं लागतं. आयुष्याची गोडीच संपते जेव्हा होतो मधुमेह. पण ही अवीट गोडी पुन्हा आपल्या आयुष्यात आणणारा मधुमेहींचा मित्र मधुमित्र. खास डायबेटिक पेशंट्स आणि आरोग्य जपणाऱ्यांसाठी स्वीटनर्स, बिस्किट्स, पौष्टिक खाद्य उत्पादने, स्नॅक्स, हेल्थ ड्रिंक्स, स्वीट्स अँड चॉकलेट्स, याच बरोबर सोया पनीर, राईस आणि ऑइल्स अशा अनेक वस्तूंचे दालन. हेल्थ केअर प्रोडक्ट सोबत डायबेटिक व गुडघेदुखी पेशंट्स साठीचे स्पेशल फुटवेअर्स, ग्लुकोमीटर्स अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात. 200हून अधिक व्हरायटीज एकाच छताखाली. आरोग्यदायी वस्तूंचे एकच छत्र मधुमित्र. करवीर निवासिनी टॉवर्स, झोरबा हॉटेल शेजारी, गवत मंडई, शाहूपुरी, कोल्हापूर. Exhibitions, sports event, political event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम तुम्ही ड्रेस छान चॉईस करता पण तुमच्या साईजला होत नाही. एक मिनिट, तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला. हे घ्या कार्ड. या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 90 28 45 55 56. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाली साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळल्या लडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार. दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, याशिवाय ड्रेस मटेरियल आणि सुटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर
फुले रेशमाची घडी. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक 573E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 2666615. HF Jewelers, change your style. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात VSIET, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन. याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 8613. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. नव्या युगात, नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार.
सर्वोत्तम तंत्रज्ञानातून, तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, 4थी गल्ली, कोल्हापूर. बातमीपत्रात अखेरच्या भागात आपलं स्वागत. 20 आणि 21 जुलै रोजी कोल्हापूर हायकर्सच्या वतीनं पन्हाळा ते पावनखिंड ट्रेकिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोहिमेमुळे इतिहासाला उजाळा मिळत असून पर्यटन विकासाची नवी संधी उपलब्ध झाल्याचं मत पन्हाळा नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी यांनी व्यक्त केलं. कोल्हापूर हायकर्सच्या वतीनं पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेचं आयोजन केलं होतं. या मोहिमेचं उद्घाटन पन्हाळ्याचे नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी यांच्या हस्ते झालं. वीर शिवा काशीद समाधीजवळ स्मारकाचं पूजन करून ट्रेकिंगचा शुभारंभ झाला. यावेळी इतिहास अभ्यासक डॉक्टर अमर आडके, नाणे अभ्यासक आप्पासाहेब परब, पन्हाळ्याचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूर हायकर्सचे शशांक तळप यांनी ट्रेकिंगचा उद्देश विशद केला. पन्हाळा, म्हाळुंगे, मसाई पठार, खोतवाडी, मांडकरवाडी मार्गे करपेवाडी इथं ट्रेकर्सनी मुक्काम केला. 21 जुलै रोजी मुसळधार पावसात पावनखिंड इथं या मोहिमेची सांगता करण्यात आली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जयवंत काटकर यांनी मोहिमेत सहभागी झालेल्या ट्रेकर्सना प्रमाणपत्रांचं वितरण केलं. या मोहिमेचं नियोजन कोल्हापूर हायकर्सच्या वतीनं करण्यात आलं होतं. वासन आय केअर हॉस्पिटलच्या वतीनं रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. 31 जुलैपर्यंत हे नेत्र तपासणी शिबिर सुरू राहणार आहे. शिबिर कालावधीत रुग्णांना 50% सवलत देण्यात येणार आहे. कोल्हापुरातील ताराराणी चौकानजीक असणाऱ्या वासन आय केअर हॉस्पिटलनं डोळ्याच्या विकारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना नवसंजीवनी देण्याचं काम केलंय. मधुमेह आणि रक्तदाबाच्या रुग्णांच्या डोळ्यांच्या दृष्टिपटलावर दुष्परिणाम जाणवतात. दृष्टिपटलामधील रक्तवाहिन्यांवर ताण पडून अंतर्गत रक्तस्राव होण्याची शक्यता असते. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी दर 6 महिन्यातून नेत्र तपासणी अर्थात रेटिना चेकअप करणं गरजेचं असतं. वासन आय केअर हॉस्पिटलच्या वतीनं रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलं आहे. या शिबिरामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी 50% सवलत देण्यात येत आहे. आजपासून सुरू झालेलं हे शिबिर 31 जुलैपर्यंत चालणार आहे. गरजू रुग्णांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन वासन आय केअरच्या व्यवस्थापक डॉक्टर प्राची पाटील यांनी केलं आहे. लाड कमिटीच्या शिफारशीनुसार महापालिका झाडू कामगारांच्या 19 पात्र वारसांना नियुक्तीची पत्र देण्यात आली. महापौरांच्या हस्ते या नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं.
लाड कमिटीच्या शिफारसीनुसार महानगरपालिका झाडू कामगारांच्या वारसांना नोकरीत घेणं बंधनकारक आहे. अशा 19 पात्र वारसांना महापौर प्रतिभा नाईक-नवरे यांच्या हस्ते नियुक्तीची पत्र प्रदान करण्यात आली. यावेळी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सभापती आशा बराले, परिवहन सभापती राजू पसारे यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते. मुडशिंगी इथल्या खणीमध्ये कोल्हापूर महापालिकेचा प्रस्तावित घनकचरा प्रकल्प उभा करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली होती. हा प्रकल्प या ठिकाणी आणल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकल्पाला मुडशिंगी ग्रामस्थांनी विरोध केलाय. या मागणीचं निवेदन मुडशिंगी ग्रामपंचायतीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. यावर तोडगा काढण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरलंय. कायमस्वरूपी घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेला अद्यापही जागा मिळालेली नाही. प्रस्तावित घनकचरा प्रकल्प मुडशिंगी इथल्या सर्वे नंबर 291 मधील गायरान जमिनीतील खणीत करण्याचा निर्णय घनकचरा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. याबाबत 16 जुलै रोजी या जागेची पाहणी करण्यात आली. ही पाहणी केल्यानंतर मुडशिंगी ग्रामस्थांनी या प्रस्तावित कचरा प्रकल्पाला विरोध केला. या जागेतील खणीचा उपयोग सार्वजनिक वापरासाठी केला जातोय. जर हा प्रकल्प या ठिकाणी उभारला तर इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी मुडशिंगी ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राजाराम माने यांना देण्यात आलं. यावेळी सरपंच तानाजी पाटील, अशोक दांगट, पोपट दांगट, संजय दांगट, विनोद सोनुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय झालेल्या मालिका तसंच फू बाई फू सारख्या विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या कलाकारांनी कार्यक्रमानिमित्त कोल्हापूर दौरा केला. या दरम्यान बी न्यूजला या कलाकारांनी विशेष मुलाखत देऊन आपला कला प्रवास उलगडला. झी मराठी वाहिनीवर सुरू होत असलेल्या होणार सून मी या घरची या मालिकेतील सूनबाई तेजश्री प्रधान हिनं आपल्या भूमिकेबाबत सविस्तर माहिती दिली. जान्हवी ही एक अतिशय मिडल क्लास पण म्हणणार नाही मी, लोअर मिडल क्लासमधली मुलगी आहे. तिचं घर तिच्या पैशावर किंवा ती जे काही कमवेल त्यावर चालतं. पण तिचा स्वभाव असा आहे की ती प्रत्येक गोष्ट खूप पॉझिटिव्हली घेते. सायलेन्स आणि स्माईल हे तिच्या लाईफचं तत्त्व आहे. कारण तिचं असं ठाम मत आहे की आपण सायलेन्स ठेवून प्रॉब्लेम्स दूर ठेवू शकतो आणि स्माईल प्रॉब्लेम्सना येऊच देत नाही. त्यामुळे ती स्वतःही ते धोरण स्वतःच्यासाठी साधत असते आणि इतरांनाही तेच सांगणं असतं तिचं. महिलांना सन्मानानं वागवावं, कारण त्याही पुरुषा इतकंच कर्तृत्व गाजवत आहेत. त्यामुळे स्त्री शक्तीचा सन्मान झालाच पाहिजे असं मत तेजश्री प्रधान हिनं व्यक्त केलंय. मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या हातात, मुलगी काय मुलगा काय, जन्माला येतं तेव्हा ते मूल इतकंच असतं, त्याच्या हातात नक्कीच काही नसतं. पण मी त्या प्रत्येक बाईला सांगू इच्छिते की आज जर तुम्ही मुलगी झाली, जन्माला आली म्हणून जर का तिला पाडून टाका किंवा तिचा दुस्वास करा असं काही धोरण साधणार असाल तर तुमच्या आतल्या स्त्रीला विचारा, तुम्ही तिला फेस करू शकाल का? तुम्ही स्वतः एक स्त्री आहात. बरं, आज स्त्री प्रत्येक ठिकाणी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी असते. मुलगी ही घरही सांभाळते ॲज वेल ॲज मी म्हणेन ती बाहेर कामही सांभाळते तिचं. आज तीही इक्वली पैसा आणते आणि ॲट द सेम टाईम मुलीचं काळीज जितकं हळवं असतं ते आईबाप म्हणून तुम्हाला खूप सांभाळतं, खूप साथ देतं. त्यामुळे मी बायकांना सांगेन की निदान तुम्ही रिस्पेक्ट कराच. मला सासू हवी या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या दीप्ती देवी हिनं एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्व विशद केलं. माझं नाव दीप्ती देवी आहे, दीप्ती श्रीकांत देवी. आणि मला सासू हवी झी मराठीवर 8:30 वाजता जो शो लागतो त्याच्यात मी मीराचं काम करते, लीड करते आहे, जी एका कुटुंबाला सांभाळून ठेवण्याचं म्हणजे ती नेतृत्व करते. आणि जेव्हा जेव्हा घर तुटण्याची पाळी येते तेव्हा तेव्हा ती काही ना काहीतरी युक्त्या काढत असते. सर्वात मोठी युक्ती म्हणजे सासूबाईंना घरी घेऊन येणं. कारण एखाद्या सुनांना जर सासू असेल तर सुना हाजीलपणा करत नाही आणि सासूचा धाक राहतो, घर संस्कारित राहतं. एक जसं आपण म्हणतो ना की रेखीव होतं एका सासूमुळे घर, तसंच मी सासू घेऊन आले. फू बाई फू या मालिकेद्वारे रसिकांचं मनोरंजन करणाऱ्या विजय पटवर्धन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नमस्कार, मी विजय पटवर्धन. तुम्ही मला फू बाई फूमध्ये बघितलं असेल. 4थ्या पर्वाचा मी विजेता होतो आणि आत्ताच नुकतंच संपलं आमचं पर्व. त्याच्यात मी उपविजेता होतो. क्षितिजो माझ्याबरोबर पार्टनर म्हणून होती. आणि यावेळेला आम्ही फू बाई फूमध्ये खूप वेगवेगळे प्रयोग करून बघितले, जेणेकरून फक्त विनोदच नाही तर त्या विनोदाच्या माध्यमातून कुठल्या तरी सामाजिक जाणीवा उत्पन्न करणे आणि लोकांना
थोडंसं जागं करणे, की एखादा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाला थोडंसं वाढवून सांगणे आणि त्यामुळे लोकांना की थोडा तरी विचार करायला वाव मिळावा किंवा लोकांनी विचार करून त्याच्यावरती काहीतरी प्रयत्न करावेत ते तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी असे आम्ही प्रयत्न केले, जेणेकरून विनोदातून जर एखादी समस्या किंवा कुठलीही गोष्ट सांगितली तर लोकांना पटकन कळते. कोपरखळ्या मारत चिमटे काढत जर सांगितली तर. फुबाई फूमधील निवेदक आणि कलाकार डॉक्टर निलेश साबळे यांनी आपल्या भूमिकेबद्दल मत व्यक्त केलं. सध्या फुबाई फूचं पर्व एक संपलं आहे आमचं आणि ते सगळ्यांना आवडलं आहे. त्याच्यामध्ये भाऊ कदम यांची स्किट सगळ्यांनी बघितली, ती मी लिहिली होती, डिरेक्ट केली होती आणि आता भाऊंच्या बरोबरच एक नवीन सिरियल लवकरच झी मराठीवर येणार आहे. पण ते थोडं गुलदस्त्यात आहे की त्याच्यात माझं काम काय असणार आहे, भाऊंचं काय काम असणार आहे. पण लवकरच ती सिरियल झी मराठीवरती सगळ्यांना बघायला मिळेल, तितकीच ती विनोदी पण असणार आहे. आणि बाकी 2 नवीन सिनेमे येतात, त्यांची नावं अजून ठरलेली नाही आहे, त्याचं शूटिंग चालू आहे आणि लिखाण चालू आहे. पुढच्या पर्वाची तयारी सुरू आहे. पुढचं पर्व आता लवकरच सुरू होणार आहे झी मराठीवरती, त्यामुळे त्या तयारीत आहे मी सध्या. नायब तहसीलदार पदावरील पदोन्नतीत अव्वल कारकुनांचं प्रमाण कमी केलंय. शासनाच्या या निर्णयाविरोधात महसूल कर्मचारी संघटनेनं आंदोलन सुरू केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचाऱ्यांनी या निर्णयाच्या विरोधात निदर्शनं केली. तलाठी पटवारी संघटनेनं नायब तहसीलदार पदावर मंडल अधिकाऱ्यांचं प्रमाण वाढवण्यासाठी मागणी केली होती. त्याला राज्य महसूल कर्मचारी संघटनेनं विरोध केला. त्यानंतर शासनानं राज्यातील 6 विभागात पदोन्नतीत अव्वल कारकून आणि मंडल अधिकाऱ्यांचं प्रमाण निश्चित केलं. मात्र यामध्ये अव्वल कारकुनांचं प्रमाण कमी केलंय, त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात राज्यभर महसूल कर्मचारी संघटनेनं आजपासून आंदोलन सुरू केलंय. त्यानुसार जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करून शासन निर्णयाचा निषेध केला. यावेळी निर्णयाला स्थगिती मिळावी अशी मागणी संघटनेनं केली आहे. बेंदूर सणाचं औचित्य साधून हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं श्रीकृष्ण दूध संस्था आणि धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत खुल्या गटात तळणगेच्या शिवाजी गोटखिंडे यांच्या बैलजोडीनं तर लहान गटात रेंदाळच्या प्रमोद पाटील यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला. इचलकरंजी नजीक रेंदाळ इथं श्रीकृष्ण दूध संस्था आणि धनंजय महाडिक युवा शक्ती यांच्या वतीनं बेंदूर सणाच्या निमित्तानं उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रगतशील शेतकरी दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेत रेंदाळ, तळणगे, कसबा सांगाव यासह पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांच्या बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. फुगे, रेबीन, झूल यासह विविध सजावटीच्या साहित्यानं सजवलेल्या आकर्षक बैलजोड्या पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. उत्कृष्ट सजावट केलेल्या जातीवंत, सदृढ आणि दिमाखदार बैलांची या स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत तळणगेच्या शिवाजी गोटखिंडे यांच्या बैलजोडीनं खुल्या गटात प्रथम, सदाशिव चौगुले द्वितीय, तर कसबा सांगावच्या सतीश शिंदे यांच्या बैलजोडीनं तृतीय क्रमांक पटकावलाय. लहान गटात रेंदाळच्या प्रमोद मारुती पाटील यांच्या बैलजोडीनं प्रथम, सागर वसंत पाटील द्वितीय, तर सचिन अण्णासाहेब दांडगे यांच्या बैलजोडीनं तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचं बक्षीस वितरण जलस्वराजचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपसरपंच अभिषेक पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, संभाजी घोडेस्वार, राजकुमार कोल्हापुरे, महेश कोरवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सागर पाटील, संजय घोडेस्वार, शीतल मोहिते, सागर मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मनीषा बुद्धिबळ मंडळ आणि प्रकाश आवाडे क्रीडा अकादमीच्या वतीनं इचलकरंजी इथं खुल्या बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत महाराष्ट्र कर्नाटकातील एकूण 122 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 2 फेऱ्या पूर्ण झाल्या. इचलकरंजीतील वेद भवन इथं मनीषा बुद्धिबळ मंडळ आणि प्रकाश आवाडे क्रीडा अकादमीच्या वतीनं खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी माजी उपनगराध्यक्ष सुरेश गोंदकर यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य सभापती संजय केंगार होते. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, पुणे, निपाणी, हुबळी, बेळगाव आणि इचलकरंजीतील असे एकूण 122 स्पर्धक सहभागी झालेत. 2 फेऱ्यांमध्ये झालेल्या स्पर्धेत समीर कोठावळे, उत्कर्ष लोमटे, राहुल सामानगडकर, अनिश गांधी, सम्मेद शेटे, सचिन कदम, चिन्मय कुलकर्णी यांनी आघाडी घेतली. पंच म्हणून भरत चौगुले यांनी काम पाहिलं. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष आर.बी. परीट, सदानंद उकिडवे, करण परीट, संजय जगदेव, दत्तात्रय सरवदे आदींनी परिश्रम घेतले. दिवंगत बालसाहित्यिक शशिकांत महाडेश्वर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुसंस्कार शिक्षण मंडळ आणि बालकुमार साहित्य सभा यांच्या वतीनं विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
थोर बालसाहित्यिक स्वर्गीय शशिकांत महाडेश्वर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवाचन आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. कदमवाडी इथल्या सुसंस्कार हायस्कूल इथं स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. उत्तूरच्या आंतरभारतीय शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अनंतराव आजगावकर, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक BM हिरडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. महाडेश्वरांनी स्वतःचा शोध घेतला, त्यामुळेच ते आदर्श शिक्षक बनू शकले. त्यांच्या शिस्तीनंच आज अनेक मुलं मोठ्या पदावर पोहोचल्याचं आजगावकर यांनी सांगितलं. यावेळी हिरडेकर यांनीही महाडेश्वर यांच्या कार्याचं कौतुक केलं. कार्यक्रमाला माजी आमदार श्रीपतराव शिंदे, भरत लाटकर, मिरासू मगदूम, वसंत पाठक, सुरेश शिपूरकर, सुधाकर गोकाककर आदी उपस्थित होते. आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर. शेवटी पुन्हा एक दृष्टिक्षेप आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराच्या पाणी पातळीत वाढ. 75 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा अजूनही इशारा पातळीवर. विद्यापीठ परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी राजेश अग्रवाल समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे शासनाचे आदेश. परीक्षा पद्धत आमूलाग्र बदलण्याची शक्यता. शाहूवाडी तालुक्यातील बुरंबाळसह 4 वाड्या तब्बल 2 महिन्यांपासून अंधारात. वीज पुरवठा नसतानाही महावितरणकडून येतायत वीज बिलं. आणि कुरुंदवाड नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोंडूबाई बागवान यांची बिनविरोध निवड. राजकीय समीकरणं बदलली, गृहराज्यमंत्र्यांच्या वर्चस्वाला सुरुंग. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.